पृथ्वी बुडणार का? सगळे मरणार का? एक हृदय हेलावून टाकणारी आध्यात्मिक कथा. बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर आज रात्री कुणीतरी तुमच्या दारावर टकटक करून सांगितले, उद्या सकाळी पृथ्वीचा शेवट होणार आहे, तर तुम्ही काय कराल? बंकेत धाव घ्याल? सोनं लपवाल? घर वाचवण्याचा प्रयत्न कराल? की आपल्या आईच्या कुशीत जाऊन रडाल? की देवघरासमोर बसून हात जोडाल? माणसाला पृथ्वी संपण्याची भीती नसते. माणसाला भीती असते माझे म्हणून जे धरून ठेवले आहे ते निसटण्याची. माझे घर, माझे पैसे, माझी माणसे, माझी स्वप्ने. आणि म्हणूनच आजची ही कथा फक्त पृथ्वी बुडण्याची नाही, तर मनुष्याच्या भीतीची, मोहाची आणि आत्म्याच्या अमरत्वाची कथा आहे. दृष्टांत एक. चिमणीचे घरटे. एक मोठे वादळ येणार असल्याची बातमी जंगलभर पसरली. सर्व प्राणी घाबरले. हत्ती पळू लागले, हरिण लपले, माकडे झाडांवरून उड्या मारू लागली. पण एक छोटी चिमणी शांतपणे आपले घरटे बांधत होती. एका कावळ्याने विचारले, "अगं वेडी आहेस का? उद्या वादळ येणार आहे. हे घरटे उडून जाईल." चिमणी हसली. ती म्हणाली, "घरटे उडेल, पण माझे पंख उडणार नाहीत." बंधूंनो, ज्याने देवावर विश्वास ठेवला आहे त्याचे घर नष्ट होऊ शकते, पण त्याचे धैर्य कधी नष्ट होत नाही. दृष्टांत 2. राजवाडा आणि वाळूचा किल्ला. एक राजा समुद्रकिनारी फिरत होता. त्याने एका मुलाला वाळूचा सुंदर किल्ला बांधताना पाहिले. राजा हसला. "काय फायदा? लाट आली की किल्ला वाहून जाईल." मुलगा म्हणाला, "महाराज, मला किल्ला कायम ठेवायचा नाही. मला किल्ला बांधण्याचा आनंद घ्यायचा आहे." राजा गप्प झाला, कारण त्याने आयुष्यभर राजवाडा जपला, पण जगणे विसरला. दृष्टांत 3. मृत्यूला घाबरलेला राजा. एका राजाला ज्योतिषाने सांगितले, 7 दिवसांत तुझा मृत्यू होईल. राजाने सैन्य गोळा केले, सोनं गोळा केलं, महाल बंद केले, पहरे वाढवले. पण 7व्या दिवशी मृत्यू आला. राजा रडत म्हणाला, "मी इतकी तयारी केली." मृत्यू म्हणाला, "राजा, तू मृत्यूपासून वाचण्याची तयारी केलीस, पण मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी कधी केली नाहीस." दृष्टांत 4. नदीतील नाव. एक नाव नदीत बुडू लागली. सगळे घाबरले. एक साधू मात्र रामनाम घेत बसला. लोक म्हणाले, "महाराज, नाव बुडत आहे." साधू म्हणाले, "नाव बुडत आहे, मी नाही." हे ऐकून सर्व थक्क झाले. कारण शरीर नाव आहे, आत्मा नाविक आहे. दृष्टांत 5. आईचा शेवटचा घास. एका दुष्काळी गावात एका आईकडे फक्त अर्धी भाकरी होती. तिचा मुलगा भुकेने रडत होता. आईने पूर्ण भाकरी मुलाला दिली. स्वतः उपाशी झोपली. रात्री तिचा मृत्यू झाला. वर्षांनंतर मुलगा मोठा झाला. त्याला आईचे शब्द आठवले, "बाळा, जगात सर्व काही संपेल, पण आईचे प्रेम कधी संपणार नाही." दृष्टांत 6. संत आणि व्यापारी. एक व्यापारी संतांकडे आला. तो म्हणाला, "महाराज, पृथ्वी संपली तर माझ्या संपत्तीचे काय?" संतांनी त्याला विचारले, "तू जन्माला आलास तेव्हा काय आणले होतेस?" व्यापारी म्हणाला, "काहीच नाही." संत हसले. "मग जाताना काय घेऊन जाणार आहेस?" व्यापारी रडू लागला.
दृष्टांत 7 स्मशानातील सत्य. एक तरुण मृत्यूला खूप घाबरत होता. संत त्याला स्मशानात घेऊन गेले. तिथे श्रीमंतांची समाधी होती, गरिबांचीही समाधी होती, राजाचीही होती, भिकायाचीही होती. संत म्हणाले, मृत्यू सर्वांना समान करतो. दृष्टांत 8 समुद्रातील वादळ. एक जहाज महासागरात अडकले. वादळ इतके भयंकर होते की सर्वजण रडत होते. एक वृद्ध मच्छीमार मात्र हसत होता. लोक म्हणाले, तुला भीती वाटत नाही? तो म्हणाला, ज्याने समुद्र निर्माण केला त्याच्यावर माझा विश्वास आहे. दृष्टांत 9 साधू आणि हियाची पिशवी. एका साधूकडे हियांची पिशवी आली. त्याने ती एका गरीबाला दिली. गरीब रात्रभर झोपू शकला नाही. चोरीची भीती वाटू लागली. दुसऱ्या दिवशी तो साधूकडे परत आला. साधू म्हणाले, पाहिलेस, हिरा मिळाला, पण शांती हरवली. दृष्टांत 10 शेवटचा श्वास. एक वृद्ध संत मृत्यूपंथाला होते. शिष्य रडत होते. ते म्हणाले, गुरुदेव, आम्हाला सोडून जाऊ नका. संत हसले आणि म्हणाले, मी कुठे जाणार? देह जाईल, पण प्रेम राहील, उपदेश राहील, नाम राहील. आणि त्यांनी शांतपणे डोळे मिटले. भावनिक समारोप. बंधूंनो, उद्या पृथ्वी बुडेल की नाही हे कुणालाच माहीत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, एक दिवस आपण सर्वजण हा देह सोडून जाणार आहोत. मग प्रश्न पृथ्वीच्या अंताचा नाही, प्रश्न आपल्या जीवनाचा आहे. आपण किती प्रेम केले, किती सेवा केली, किती माणुसकी जपली, किती वेळा देवाचे नाव घेतले. 10 कानमंत्र दृष्टांतासहित. 1 चिमणीसारखे बना. घरटे तुटले तरी पंखांवर विश्वास ठेवा. 2 वाळूच्या किल्ल्यासारखे जग पहा. आसक्ती कमी ठेवा. 3 राजासारखी चूक करू नका. मृत्यूपासून नाही, पापापासून घाबरा. 4 नाव बुडली तरी आत्मा बुडत नाही. रामनाम धरा. 5 आईच्या प्रेमातून त्याग शिका. स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व द्या. 6 व्यापायाच्या कथेतून समजा, संपत्ती सोबत येत नाही. 7 स्मशानातून सत्य शिका. अहंकाराचा शेवट मातीमध्येच आहे. 8 मच्छीमारासारखा विश्वास ठेवा. वादापेक्षा देव मोठा आहे. 9 भयापेक्षा शांती मोठी. लोभ दुःखाचे मूळ आहे. 10 संतांसारखे जगा. शेवटचा श्वास आला तरी चेहऱ्यावर हसू असू द्या. स्वामी म्हणे, पृथ्वीचा अंत कधी होईल हे जाणून घेण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या अंतःकरणात भक्ती, प्रेम आणि माणुसकी जिवंत आहे का हे रोज तपासा. कारण पृथ्वीचा अंत झाला तरी चालेल, पण मनातील देव हरवला तर खरा प्रलय तेव्हाच होतो. धन्यवाद मित्रांनो. जय सियाराम.